गाइस गुड मॉर्निंग. सकाळी आता वाजलेत 7. परफेक्ट 7 वाजता निघायचं होतं. 7 वाजता आम्ही निघतोय. आम्ही जातोय गोवर्धन इको विलेजला. हे काय आहे ते तुम्हाला आता पुढे दाखवतो मी. आम्ही दोघंच नाही जात आहेत. जे आम्ही रत्नागिरीला गेलो होतो तेच येत आहेत. फक्त एक जण बदललाय, अदला बदली झालाय. तुम्हाला भेटवतो आता. चला लेट्स गो. हाय कर. अरे हाय कर. नाश्ता ब्रेक आता घेतलेला आहे इथे उडुपी हॉटेल. फायनली इथे गाडी पार्क केली आहे. मस्त सुसाट असा रोड आहे. ब्लॉग सुरू झालेला आहे. आता काहीतरी नाश्ता करायचं. हे चालू आहे ना, नाही तर माहिती पडलं सुरुवात नाही झाली असं जो धुत आहेत ते लोक. काहीतरी नाश्ता करू, कॉफी वगैरे, आणि मग परत जाऊ पुढे. ₹1000 बेसिक, म्हणजे महिन्याचे 20,000. खाताना कर ना आता. खा. फायनली आता नाश्ता वगैरे झाला आहे आमचा. बघू अजून मे बी अर्धा तास लागेल जायला गोवर्धन इको विलेजला. मस्त आहे ते, शांत आहे. लाईक एक टाईपचं ना ते इस्कॉन मंदिर कसं असतं तसं आहे ते. तुम्हाला तिकडे गेल्यावरती सगळं दाखवतो मी. हे बघा इथे आम्ही गाडी इथे थांबलेलो उडुपी कृष्णामध्ये. आता निघू. आणि रोड एवढा मस्त आहे ना. हा बघा. बघू आता जाऊ. अजून अर्धा पाऊण तास जाईल आम्हाला जायला. आणि रोड खाली आहे, सकाळचा टाईम आहे. ट्रॅफिक वगैरे पण काय नाही, तू लगेच पोचू. फायनली आम्ही तिकडे पोचलेलो आहे जिथे आम्हाला यायचं होतं, गोवर्धन इको विलेजला. आता गाडी पार्क करतायत. मस्त मोठं आहे. आता आतमध्ये जातो आणि मग तुम्हाला दाखवतो गोवर्धन इको विलेज. एक नंबर आहे, एक नंबर. हे आता जाऊ आम्ही आतमध्ये. हो आता जायचं. आता आम्ही मस्त इथे मंदिरात दर्शन घेतलं आहे. आता बघू. आता आम्ही इथे सगळं फिरू. मस्त कुठे काय आहे हे सगळं बघू. मी तुम्हाला रिकमेंड करेन की इथे नक्की या तुम्ही. पालघर साईडला आहे हे. कुठे आहे एक्झॅक्टली आहे? वाडा साईडला आहे ते. आम्ही तरी कारने आलो. तर तुमच्याकडे लाईक तुम्ही कसं याल त्याच्यावर. तुम्ही विरारवरून इथे 1 तास आहे बाय रोड. ट्रेननी जर आला तर तुम्हाला पालघरला यावं लागेल. मुंबईवरून बाय रोड आला तर 2 तास लागेल. 2 तास बरोबर आहे. 2-2.5 तास प्लस ट्रॅफिक. येस राईट, 2 तास प्लस ट्रॅफिक. आम्ही विरार आणि आम्ही सकाळी लवकर निघालो तर आम्हाला जास्त ट्रॅफिक पण भेटला नाही. आम्ही लवकर आलो आणि रोड पण मस्त आहेत. सो तुम्ही पण या, बघा. इथे मस्त आहे, शांत आहे आणि जास्त गर्दी पण नाही आहे. बघू आता आम्ही डायरेक्ट पूर्ण प्लेस आहे ते व्हिजिट करणार. कुठे काय काय आहे ते सगळं बघणार. तर आम्ही मंदिरमध्ये दर्शन घेतलं आहे. आता आम्ही सगळे जातो आहे. पूर्ण हा जो खूप मोठा आहे. आता केवढं मोठं आहे ते मला पण माहीत नाही, पहिल्यांदा झालं आहे. सो ते तुम्हाला पण दाखवतो काय आहे कुठे आहे. पहिले तरी आम्ही हे मंदिर व्हिजिट केलं, पाय वगैरे पडले, दर्शन घेतलं. आता जातो आहे सगळे. बघू पुढे काय काय असं दाखवतो तुम्हाला. सगळं आपलंच आहे, बंद आहे तरी आता आपणच ओपन करून जायचं आहे. विचार करतात काय करायचं, जायचं. चाललो, चला. जो होगा देखा जाएगा. बघू आता आतमध्ये एक फॉरेस्ट टाईप एरिया आहे. फिरू जरा आतमध्ये काय कसं आहे ते बघूया. मस्त आहे यार.
शांत. बघू आता या मॅपमध्ये बघून आम्ही जाऊ, पूर्ण फिरू. केवढं मोठं आहे हे. आपण हां तेच आपण कुठे ते बघा ते लिहिलेलं असेल ना, यू आर हिअर. येस वी आर हिअर नाव. वी विल एक्सप्लोर दिस. आता आम्ही फिरणार आहे पूर्ण. इट्स वृंदावन फॉरेस्ट. हे बघ वृंदावन फॉरेस्ट आहे आणि एकदम शांत आहे. मस्त इथे या, बसा, चिल करा. चिल इन द सेन्स लाईक म्हणजे तुम्ही मस्त असं बसून इथे शांतता एन्जॉय करू शकता. फ्रेंड्स फॅमिलीसोबत येऊ शकता. मस्त चांगलं आहे. ती मस्त आहे यार. इथे जाऊ ना शकत तिथे. इकडून या. खूप मोठी प्लेस आहे. तुम्हाला जर फिरायचं असेल ना मस्त. आणि खूप मोठं आहे, शांत आहे, मोठं आहे. हर एक स्पॉटवरती आहे ना. आणि या लोकांनी ना हर एक ह्याच्यावरती आहे ना एक असं लावलं आहे, मॅप लावलं की इथे काय आहे इथे काय. त्याच्याने तुम्ही कन्फ्यूज नाही होणार की एक्झॅक्टली तुम्ही कुठे फिरताय. कसं खूप मोठं आहे ना. फिरता फिरता कुठे हरवलात तर तुम्ही हरवणार नाही. आणि मस्त हर एक स्पॉटवरती. आणि एवढं शांत आहे ना, लिटरली लाईक बर्ड्स वगैरेचे आवाज येतात. एवढे शांत आहे मस्त. कसलाच आवाज नाही, पूर्ण नॅचरल आहे. त्या लोकांनी ना हे जे इथे असं बनवलेलं आहे ना ते असं दाखवलं आहे की लाईक कृष्णा वगैरे हे लोक जेव्हा कुठे जात असतील किंवा कुठे जायची काय व्हायचं तर ते काय झालं होतं, कसं झालं होतं, त्याचं त्या लोकांनी इथे ना एक असं बनवून ठेवलं आहे. आणि ते हर एक म्हणजे तिथे जिथे त्यांनी बनवलं आहे ना तिथे एक बोर्ड लावला आहे. हे बघा इथं असं एक बोर्ड लावला आहे. तिथे सगळं लिहिलं आहे की लाईक हे जे आहे ना ते एक्झॅक्टली काय आहे ते या बोर्डवरती पूर्ण त्या लोकांनी माहिती दिली आहे. तर ती तुम्ही इथे येऊन वाचू शकता. म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली काय झालं होतं, कसं होतं, तिकडचं आजूबाजूचं वेदर म्हणजे एक्झॅक्टली त्यांच्यासोबत काय झालं होतं वगैरे ते सर्व असे बोर्ड इथे हर एक स्पॉटवरती दिलेलं आहे. तर ते तुम्ही बघून वाचू शकता. आता कसं इथे होळीचं कसं आहे म्हणजे होळी खेळताना दाखवलं आहे तसंच. तर मग त्या लोकांनी इथे असं साईडला एक बोर्ड लावला आहे. तिथे सगळ्यांना दाखवलं आहे त्या लोकांनी की ते लोक काय करायचे ते सगळं असं लिहिलं आहे आणि एक असं बनवून ठेवलं आहे. तेच मी तुम्हाला मगाशी सांगत होतो. आता इथे आलो आहे आम्ही. काय हे माहीत नाही. लेट्स सी. जाऊन आतमध्ये आता बघतो. ओ वाव मंदिर आहे आतमध्ये. पण हे वरती जाऊ शकतो काय? फोटोज तर काढू शकतो ना. चप्पल केवढे काढायचे आहेत बट आहे ना. नाही ते आतमध्ये एंट्री नाही बट बाहेरून बघू शकतो. सो बघूया काय आहे. फायनली आम्ही आमच्या फेवरेट स्पॉटवरती आलो. ई वाव हे बघ किती मस्त मस्त मच्छी आहे. हे बघा इथे आलो आम्ही. त्या साईडला होतो आता इथे आलो. हे बघा किती मस्त. अरे हां रे काय नाही वॉटरप्रूफ आहे. प्रूफ आहे काढायला कोण. अरे बघ ना आता पूर्ण आम्ही फॉरेस्ट वगैरे जे होतं फॉरेस्ट वृंदावन फॉरेस्ट आता त्याचं नाव होतं ते फिरलो आम्ही पूर्ण. मस्त होतं सर्व तुम्हाला दाखवलं मी एक स्पॉट. आता फायनली एक्झिट घेतो इकडनं. बघू आता कुठे जायचं काय जायचं. थांबू इथे थोडा वेळ अजून पण बाहेर थोडंफार आहे ते फिरू आणि मग बघू मग निघायचा टाईम येईल आमचा. बघूया आता कुठे जायचं हे बघू. लेट्स सी. इथे पण जाऊ शकतो आपण. अरे म्हणजे तिथे वरती गेलो ना तिथे. पूर्ण गोवर्धन विलेज फिरून फिरून आता थकलो आहे आणि बसलो आहे. ते दोघं नर्सरीमध्ये फिरत आहेत. काय घेत आहेत त्यांनाच माहिती आहे. तुम्हाला दिसत आहेत की नाही हे बघा. दोघं भांडत आहेत. काय घेत आहेत काय माहिती. पण आम्ही तिथे फिरून फिरून वैतागलो म्हणून आता इथे बसलो आहे. विचार करतो आता कुठे जायचं. खायला जायचं की कुठे फिरायला जायचं. दुसरा कुठला तरी स्पॉट शोधतो आहे फिरायला जायचं. कोण पडला
बघूया डिसाईड करू आता कुठेतरी जायचं. ते बघ काहीतरी बोलतात ते लोक आणि मग जाऊ पार्टी. सोहम तुला आधी clips लावायला लागत असतील ना. मग खरंच ते रत्नागिरीच्या ब्लॉग मध्ये पण ते ह्याच्यामुळे मी बघत होतो व्लॉग बोललो बी 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 समजून ऑलमोस्ट 30 मिनिटानंतर एक स्टॉप घेतलाय जेवायला. हॉटेल मॅक्ससला जेवायला थांबलोय. बघूया काहीतरी खाऊ, आता भूक लागली आहे, सुस्ती आलेली. आता जरा खाऊ आणि मग जाऊ घरी. चांगलं हॉटेल आहे हे, एक चांगलं हॉटेल आहे ह्या हायवेला MH48. बघू आता काय आहे का खायला, काय काय भेटतं खायला. बघूया व्हेज आहे तर व्हेजच खाऊ, नो नॉनव्हेज, ओनली व्हेज. चला लेट्स गो. काय आहे मगाशी पण होतं हा. बापरे गरम होत आहे. पडलं ये. चल चल बाय बाय. चला आता आपण पण जायचं आहे, झोप आली. फायनली एक छोटीशी ट्रिप आमची वन डेची कंप्लीट झालेली आहे. आलो आहे आता आम्ही घरी. सगळे उतरलेत आपापल्या जागेवरती. आम्ही पण आता पोचलो आहे ऑलमोस्ट घरी. हे बघा बिल्डिंगमध्ये आलो आहे. गेट ओपन करा यार काका, अरे दे ना ऑन. फायनली आता घरी पोचलो आहे. सो हा ब्लॉग इथे एंड करतो आहे. थकलो आहे आता, घरी जाऊन झोपणार, आळस येते. चलो बाय. डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.